जय श्रीराम. कमी झोप फॅट गेन, कमी झोप चरबी जास्त, कमी झोप पोटावरची चरबी जास्त. आता तुम्ही म्हणणार व्हिडिओ कुठला, तर मित्रांनो व्हिडिओ आजचा हा जे की तुम्ही जितकी कमी झोप घेणार तितकं शरीरातील फॅट हे वाढत जाणार. कसं मित्रांनो, आता ते पुढे तुम्हाला मी सांगू. मित्रांनो तुम्हाला मी घडी घडी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही दिवसाला पुरेशी झोप घ्या, म्हणजे तुमचं जे काही हॉर्मोन्स आहे ते चेंजेस होणार नाही आणि प्रॉपर तुमचं मसल ग्रोथ सुद्धा होईल आणि फॅट लॉस सुद्धा होईल आणि वेट लॉस सुद्धा होईल. तर मित्रांनो ही खरी गोष्ट आहे. झोप परफेक्ट राहिली तर माणसाच्या शरीरामध्ये योग्य ते बदल घडतात, आणि झोप परफेक्ट नसली, चांगली झोप नसली तर माणसाच्या शरीरामध्ये भरपूर असा बिघाड होत जातो. तर ते कसं मी तुम्हाला आता सांगतो. म्हणून पुरेशी झोप घ्या आणि फॅट लॉस वेट लॉस नक्की करा. तर आता मित्रांनो जे कमी झोप आपण घेतली तर आपल्या शरीरामध्ये जे हंगर हॉर्मोन्स असतात ते आपलं भूक ही खूप बिघडत असतं. कसं मित्रांनो, तुम्ही जितकी कमी झोप घेतली ना तर तितकं तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढत जातं. फॅट वाढत गेलं तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असं खावशी वाटत असतं. आपण ते खात जातो, भूक लागत जात असते. त्यामुळे आपल्या शरीरातील जितकी कॅलरी ज्याला पाहिजे त्यावरून जास्त प्रमाणात कॅलरी गेली तर आपल्या शरीरामधील फॅट हे वाढत जात असतं. म्हणून हंगर हार्मोन्स हे जास्त वाढत गेल्याने आपल्या शरीर हे बिघडत असतात. झालं दुसरं मित्रांनो, क्रेविंग्स. फॅट वाढत गेला तर तुम्हाला वेगळी अशी क्रेविंग्स लागेल. तुम्ही पाणीपुरी, बर्गर, पिझ्झा हे असं खाणार तर त्यामुळे तुमचं सुद्धा फॅट गेन होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघायला गेलं पुढचं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला या गोष्टी जर होत गेला तर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात फॅट वाढत जातं आणि तुम्ही फॅटी दिसत जातात. मित्रांनो हे वाढत गेलं तर तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा स्लो होत जातं. मेटाबॉलिझम स्लो झालं म्हणजे तुमची भरपूर अशी क्रिया आहे एकदम स्लो वाढ होत जाते आणि ते तुमचं बेली फॅट वाढत जात असतं. त्यानंतर मित्रांनो तुमची जी स्ट्रेस लेवल आहे, जी ताणतणावाची लेवल ही वाढत जात असते, कारण की स्ट्रेस हॉर्मोन्स कोर्टिसॉल हा चांगल्या पद्धतीने वाढत जात असतो. त्यामुळे तुमचं बेली फॅट हे वाढत जात असतं. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला घडी घडी सांगत असतो की पुरेशी झोप घ्या. तुम्ही तुमची 7 ते 9 तासाची पुरेशी झोप घेणार तर तुमच्या शरीरामध्ये फॅट हे कमी प्रमाणात वाढेल आणि योग्य तुम्हाला जो बदल पाहिजे शरीरात तो 100% भेटेल. पण तुम्ही डाएट चांगला करता, वर्कआउट चांगला करता, पण तुमची झोप पुरेशी नाहीये तर तुम्हाला हा रिझल्ट भेटणार नाहीये मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, घडी घडी सांगतो की डाएट आणि वर्कआउटवर नुसतं अवलंबून राहू नका. त्यासोबत तुमची पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचे आहे, कारण की 7 ते 9 तास झोप घेणं खूप महत्वाचे असतात. प्रत्येकाचा एक एज लेवल असतो की त्या पद्धतीने त्यांनी झोप घ्यायला पाहिजे, पण मी एक सरासरी लेवल सांगून देत असतो. प्रत्येकाने 7 ते 9 तासाची दिवसभरात 24 तासातून ही झोप घेणं गरजेचं आहे. तुम्ही तितकी चांगली झोप घेणार तितकं तुमचं फॅट लॉस वेट लॉस चांगलं होणार. आणि तुम्ही जर फिटनेस ट्रेक व्हायचा असेल, तुम्हाला चांगली बॉडी बनवायची असेल आणि फॅट लवकर काढायचा असेल तर मित्रांनो तुम्ही पुरेशी झोप घ्या. तुमचं पुरेशी झोप घेतल्याने तुमचं फॅट लॉस तर होईलच, त्यासोबत तुमचं वेट लॉस पण होईल आणि त्यासोबत तुमची मसल रिकव्हरी चांगली होईल. कारण की जितकी चांगली झोप घेतो तितकं आपली मसल रिकव्हरी चांगली होत असते. कारण की मित्रांनो आपण जिम मध्ये जे येतो ना ते आपण मसल फाडत असतो आणि घरी गेल्यावर जो डाएट करत असतो ना ते त्याला एक पुरेसे जॉईन करण्यासाठी, एक चांगलं ग्रोथसाठी आपण ते खात असतो आणि त्याला चांगलं रिपेअर करण्यासाठी मित्रांनो आपण झोप घेत असतो. म्हणून झोप खूप महत्वाची आहे. तुम्हाला ते शेवटचा टप्पा रिपेअरचा पूर्ण करायचा असेल तुमच्या मसलचा तर तुम्हाला झोप घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, चांगली झोप लवकर फॅट लॉस हा आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही किती वेळ झोप घेतात हे कमेंट करायला विसरू नका. जय श्रीराम.